नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे. तर मित्रांनो, इकडे आता आदर्श आणि सार्थकने एक नवीन प्लॅन केलेला असतो आणि ह्या प्लॅननुसार सार्थकला आनंदीला लॉंग रूटला फिरायला घेऊन सुद्धा जायचे असते. त्यासाठी सार्थकने आनंदीच्या वहिनीला म्हणजे लीनाला या आनंदीला फॅशनेबल ड्रेससुद्धा खरेदी करण्यासाठी सांगितलेले असतात आणि लीना ते घेऊन सुद्धा आलेली असते. ज्यावेळेस आनंदी ही आपल्या माहेरी जाते त्यावेळेस आनंदीची आई म्हणजे मालती ही आनंदीला बोलते की काय ग आनंदी, आता काय तुला फॅशनेबल ड्रेस घालायचे का, असा प्रश्न मालतीने जेव्हा आनंदीसमोर केलेला असतो तेव्हा आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. परंतु मित्रांनो, हे सर्व मालती सर्व काही नाटक करत बोलत असते. ज्यावेळेस ही मालती थोडीशी हसते त्यावेळेस आनंदीला कळतं की आपली आई ही आपली मजाक करते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता मालती ज्या फॅशनेबल ड्रेसची पिशवी आनंदीच्या हातात देते ती पिशवी घेऊन आनंदी आतमध्ये जाते. आनंदी खूप खुश असते. इकडे आता ज्यावेळेस आनंदी ही सार्थकला भेटण्यासाठी जीन्स आणि टॉप घालून येते तेव्हा मात्र सार्थक हा आनंदीकडेच बघत राहतो, कारण आनंदी खूप सुंदर दिसत असते. ज्यावेळेस आनंदी ही बाईकवर बसून सार्थक समोर येते तेव्हा सार्थक हा आनंदीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला असतो, कारण आनंदी ही खूप सुंदर दिसत असते. तर आनंदी ही आपल्या डोक्याला जे हेल्मेट लावलेले असते ते हेल्मेट काढते तेव्हा सार्थक हा आनंदीकडेच बघत राहतो. तर इकडे घरामध्ये सुधा, अरविंद, शलाका व वृंदा ह्या चौघीजणी बसलेले असतात. तेव्हा ही शलाका लगेच सुधाला सांगते की अगं काकू, तुला माहीत आहे का, आनंदी ही सार्थक बरोबर जीन्स आणि टॉप घालून फिरायला सुद्धा जाणार आहे. तर वृंदा बोलते की हो ना, तिला कळतं का, ती ह्या घरची एक सून आहे. घरच्या सुनेने असे ड्रेस घालत असतात का, तिला आपल्या घराची काही किंमत आहे की नाही, असे पण वृंदा ह्या सुधाला बोलते. मात्र सुधा ही सर्व काही या वृंदाचं आणि शलाकाचं बोलणं ऐकून घेते. त्यानंतर ही सुधा बोलते की तुम्हाला काय वाटलं की आनंदीचं हे सर्व मी ऐकल्यावर भडकेल म्हणून, परंतु ती सुद्धा एक कुणाची तरी मुलगी आहे. आपली मुलगी सुद्धा आपल्या घरामध्ये जीन्स टॉप घालू शकते, तर मग ती सुद्धा एक कुणाची तरी मुलगी असल्यामुळे ती पण हा ड्रेस घालू शकते ना, त्यात काय बिघडलं, असे पण ही सुद्धा या वृंदाला आणि शलाकाला बोलते. ते ऐकून आता वृंदाची आणि या शलाकाची बोलती पूर्णपणे बंद होते. आता हे सर्व ऐकून अरविंदांना सुद्धा खूप आनंद होतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही आनंदी ज्यावेळेस सार्थक समोर येते त्यावेळेस सार्थक आनंदीकडेच एकटक बघत राहतो. तर आनंदी बोलते की ओ सर, काय चालू आहे, तुम्ही माझ्याकडे असं एकसारखं का बघताय. त्यावेळेस सार्थक हा बोलतो की हे बघा आनंदी, आज खरोखर तुम्ही माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण केल्या आहेत, कारण ज्या दिवसांपासून मी तुमच्या तोंडामधून आय लव्ह यू हा शब्द ऐकण्यासाठी आतुर झालो होतो तो शब्दसुद्धा मी ऐकला आहे आणि आज माझ्या इच्छेप्रमाणेच तुम्ही हा ड्रेस घातला त्याचा सुद्धा मला खूप आनंद होत आहे, असे हा सार्थक या आनंदीला बोलतो. तेव्हा आनंदी खूप खुश होते. त्यानंतर आता सार्थक व आनंदी दोघेही त्या बाईकवरून इकडे लॉंग रूटला फिरायला येतात. तर आता दोघेही निवांत असतात, दोघेही खूप रोमॅन्टिक असतात. तेव्हा सार्थक आनंदीला खूप काही प्रेमाने जवळ घेत असतो. त्यानंतर सार्थक आनंदीला बोलतो की त्या दिवशी आई काय बोलल्या माहीत आहे का, आईला घरामध्ये एक असं छानसं गोड मुलं हवं आहे आणि हे बघा लक्षात ठेवा आनंदी, आपल्याला जर मुलगा झाला की त्याचं नाव आपण हॅप्पी ठेवायचं आणि मुलगी झाली की तिचं नाव आपण खुशी ठेवायचं, असे पण सार्थक आनंदीला बोलतो. तेव्हा मात्र आनंदी ही खूप लाजू लागते. त्यानंतर आनंदी ही लाजून थोडीशी लांब निघून जाते तर सार्थक हा पुन्हा आनंदीच्या जवळ जातो. मित्रांनो, आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे केदारने आपला माणूस हा भेटण्यासाठी बोलावून घेतलेला असतो. तेव्हा हा केदारचा माणूस केदारला बोलतो की काय काम आहे. त्यावर हा केदार बोलतो की आता सार्थकचं काही कंपनीमध्ये एवढं असं खास लक्ष नाहीये. सार्थक आनंदीबरोबर फिरायला लॉंग रूटला सुद्धा गेलेला आहे, त्यामुळे आता कंपनीमध्ये गोडाऊनमध्ये चोरी करण्याचा खूप मोठा चान्स आपल्याला आहे, असे हा केदार जेव्हा आपल्या व्यक्तीला सांगत असतो तेव्हा मात्र पाठीमागून अरविंद हा येऊन उभा राहतो आणि अरविंद या केदारचे सर्व काही बोलणे ऐकतो. तेव्हा अरविंदाला खूप मोठा धक्का बसतो की हा केदारचं मनामध्ये खूप काही वाईट विचार चालतात. त्यानंतर मित्रांनो असं बघायला मिळतं की आता हा माणूस जेव्हा जातो त्यावेळेस मात्र हा केदार वळून बघतो तर अरविंद लगेच केदारला दिसतो. अरविंद लगेच केदारला बोलतो की अरे, ज्या घरामध्ये तू अन्न खाल्लंस त्याच घरावर फिरायला तू उलटा मोकळा झालास का, तुला पडतं का हे, असे अरविंद या केदारला बोलतात. आता हे सर्व ऐकल्यानंतर केदारला खूप मोठा धक्का बसतो. केदार लगेच आपल्या मुलांशी बोलतो की हे तर सर्व या म्हाताऱ्याला कळून चुकलं आहे, आता काय करायचं, असं ह्या केदारच्या मनामध्ये येतं. केदार बोलतो की याने जर ह्या म्हाताऱ्याने सार्थकला सर्व काही सांगितलं तर आपला सर्व काही उलटा गेम होऊ शकतो आणि आता जर सार्थकला आपलं सर्व सत्य कळलं तर सार्थक आपल्याला घरातून बाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही, कारण आपल्या हातून याच्या अगोदर खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत. त्यामुळे हे जर सर्व सत्य सार्थकला ह्या म्हाताऱ्याने सांगितलं तर आपल्याला आता कुठली शिक्षा माफ होणार नाही, असे ह्या केदारच्या मनामध्ये येतं. आणि हा केदार लगेच या अरविंदावर एक खूप मोठा डाव रचतो आणि अरविंदाचा
जीव यामधून कसा जाईल असा हा डाव या केदारने रचलेला असतो आणि ठरलेल्याप्रमाणे या केदारने आपल्या माणसांना हाताशी धरून या बिचाऱ्या अरविंदला मारण्याची सुपारी दिलेली असते। आता ठरलेल्याप्रमाणे ह्या अरविंदला केदारची माणसे सुद्धा मारतात आणि त्याच वेळेस मित्रांनो हे सर्व केदारने प्लॅनिंगनुसार सर्व काही केलेलं असतं। तर मित्रांनो आता ह्या अरविंदाच्या मृत्यूची बातमी ही इकडे राजाध्यक्ष कुटुंबांना समजते। तेव्हा मात्र इकडे हे सर्व काही आता आनंदीच्या आईवडिलांवरच आलेलं असतं। ज्यावेळेस आनंदीचे आईवडील हे या राजाध्यक्ष फॅमिलीकडे येतात तेव्हा मात्र ही सुद्धा सर्वांसमोर आनंदीला बोलते की आनंदी, अगं ज्या माणसांनी माझ्या मुलाला पोरकं केलं आणि माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं त्या माणसांशी नातं तुला आनंदी कायमचं तोडावं लागेल, असे ही सुद्धा रडतच या मालती व अण्णांसमोर आनंदीला बोलते। आता ह्या सुधाचा हा निर्णय ऐकताच बिचारे आनंदीला खूप मोठा धक्का बसतो। कारण मित्रांनो यामध्ये मालतीची आणि आनंदीची व अण्णांची काही चूक नसते, परंतु हा सर्व केदारचा डाव असतो। हे बघ आनंदी, तुला जर या सासरी नांदायचं असेल तर तुझं जे माहेरचं नातं आहे ते सर्व तुला तोडून टाकावं लागेल, असे पण ही सुद्धा सर्वांसमोर या बिचाऱ्या आनंदीला बोलते। ते ऐकून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो। तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।